महाराष्ट्राच्या हवामानात अत्यंत मोठी घडामोड घडत आहे। मान्सूननं अखेर संपूर्ण देश व्यापलाय, पण त्याच वेळी महाराष्ट्रातील पावसाचं चित्र आता पूर्णपणे बदललेलं आहे। भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDनं आज 10 जुलै रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणाला झोडपून काढणाऱ्या पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली असली तरी काही जिल्ह्यांवर अद्यापही मोठं संकट घोघावतंय। पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर आज प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर दुसरीकडे विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचं सावट आहे। आज मुंबईत ऊन पडणार की पाऊस? पुणे सातारा घाट रस्ता प्रवासासाठी सुरक्षित आहे का? आणि विदर्भात कुठे वीज पडण्याचा धोका आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं हवामान विभागाच्या अधिकृत रिपोर्टसह आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा। हवामानाच्या अशाच ताज्या आणि अगदी अचूक अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार नैऋत्य मान्सूननं आता राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्येही जोरदार प्रगती केली आहे। म्हणजेच मान्सूनने आता अधिकृतपणे संपूर्ण भारत देश व्यापलेला आहे। खरं तर दरवर्षी मान्सून साधारणपणे 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशात पोहोचतो। या वर्षी अवघ्या एका दिवसाच्या विलंबाने म्हणजेच 9 जुलै रोजी मान्सूननं संपूर्ण देश कव्हर केलाय। जरी देशाच्या इतर भागात मान्सून उशिरा पोहोचला असला तरी आपल्या महाराष्ट्रात गेल्या 8 ते 10 दिवसात मान्सूननं अतिशय दमदार कामगिरी केली आहे। राज्यातील धरणं, नद्या आणि तलाव यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। पण आज 10 जुलैपासून हा पावसाचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ज्या भागांमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला होता तिथं आता पावसाचा जोर लक्षणीयरित्या कमी झालेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाची उघडीप पाहायला मिळणार असून नागरिकांना ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळणार आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून जो पावसाचा तीव्र पट्टा सक्रिय होता तो आता पूर्वेकडे सरकलेला आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या किनारपट्टीच्या भागात पावसाचा प्रभाव खूप कमी होईल। पण याचा अर्थ असा नाही की पाऊस पूर्णपणे गायब झालाय। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरूच राहतील, परंतु काही विशिष्ट क्षेत्रासाठी मात्र धोका अजूनही टळलेला नाहीये। आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या इशाऱ्याकडे। जरी शहरांमध्ये पाऊस कमी असला तरी IMDने पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी केलाय। घाटमाथ्यावर म्हणजेच डोंगराळ भागांमध्ये आज अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे या भागातील माती आधीच भुसभुशीत झालेली आहे। त्यामुळे आज या घाट रस्त्यावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। महत्त्वाचा सल्ला आहे, जर तुम्ही आज किंवा वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, लवासा किंवा कोणत्याही घाटाच्या परिसरात पर्यटनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्लॅन काही काळासाठी पुढे ढकला। घाटांमध्ये अचानक दरड कोसळणं, धुक्यामुळे दृश्यमानता शून्य होणं असे धोके निर्माण होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करा। आता पाहूयात विदर्भाची स्थिती। जसा पावसाचा पट्टा पूर्वेकडे सरकतोय तसा त्याचा प्रभाव आता विदर्भावर सुद्धा दिसून येतोय। हवामान विभागानं विदर्भातील 4 प्रमुख जिल्ह्यांना आज सतर्कतेचा इशारा दिलाय। हे जिल्हे आहेत यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली। या 4ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून इथं स्थानिक पातळीवर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील नागरिकांसाठी विशेषतः शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे। जेव्हा आकाशात ढग जमा होतील किंवा विजा चमकू लागतील तेव्हा उघड्या शेतात, झाडांखाली किंवा पाण्याच्या साठ्याजवळ उभं राहू नका। सुरक्षित ठिकाणी किंवा पक्क्या घरात आश्रय घ्या, कारण या भागात वीज पडण्याचा धोका जास्त वर्तवण्यात आलाय। तर मग मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईकरांना आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। स्थानिक रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत राहण्याची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात हवामान तुलनेनं कोरडं असेल, त्यामुळे रखडलेली कामं उरकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे। आजचा हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेऊया। मान्सूननं संपूर्ण देश व्यापलेला आहे। महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर कमी होईल। पुणे आणि साताराच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे। विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा धोका अधिक आहे। हवामान कधीही बदलू शकतं, त्यामुळे सुरक्षित रहा आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।
हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही सतर्क राहतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा HPN मराठी न्यूज.